छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. एक मराठा, लाख मराठा. एक मराठा, लाख मराठा. समाजाला आरक्षण मिळावं म्हणून राजाभाऊ भोर यांचं हिवरेतर्फे नारायणगाव या ठिकाणी उपोषण सुरू आहे. उपोषणाचा दुसरा दिवस आहे. सकल मराठा समाजाचे एक कार्यकर्ते माऊलीजी खंडागळे या ठिकाणी या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत. सुरुवातीपासूनच माऊली खंडागळे यांची भूमिका मराठी समाजाला आरक्षण मिळावं म्हणून कणखर राहिलेली आहे. अनेक दिवस त्यांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे. आता त्यांनी या ठिकाणी राजाभाऊंना भेट दिलेली आहे. माऊलीजी काय सांगाल? सरकार प्रत्यक्षामध्ये मराठ्यांना आरक्षण देत नाही, टोलवाटोली होते, आपण काय सांगाल? खरं तर सकल मराठा समाजाच्या वतीनं मराठा संघर्ष योद्धा मनोजी जरांगे पाटील यांनी गेल्या 4-5 महिन्यापासून खूप मोठ्या प्रमाणामध्ये जनजागृती करत संघर्षाचा पवित्रा घेतलाय. सरकारने 1 वेळा 2 वेळा 3 वेळा भूमिका घेत आम्ही देऊ करू हे सगळं सांगितलंय. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्या वेळेला मुंबईकडे सकल मराठा समाज कूच करत होता, नव्या मुंबईमध्ये बोलणी झाली आणि त्यामध्ये जे काही अध्यादेश काढण्यात आले, आता आमच्या संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे की त्या अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर व्हावं आणि याकरता लवकरात लवकर विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलून त्याच्यामध्ये तो कायदा पारित व्हावा, जेणेकरून मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. त्या दृष्टीनं कालपासून आदरणीय मनोजी जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. आणि आपल्याला जाणीव असेल की मागच्या वेळेला ते ज्या वेळेला आमरण उपोषणाला बसलेले होते, आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी साखळी उपोषणं झाली, अनेक ठिकाणी आमरण उपोषण देखील झालं. आमचा राजेश भोर हा देखील सकल मराठा समाजाच्या वतीनं हिवरेतर्फे नारायणगाव या ठिकाणी मागच्या वेळेला आमरण उपोषणाला बसलेला होता. पण दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मला वाटतं निर्णय आला आणि मनोजदादांनी उपोषण सोडल्यामुळं राजेचं उपोषण देखील सोडलं गेलं. काल पुन्हा एकदा मनोजदादा जरांगे पाटील हे या अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर व्हावं म्हणून, आणि सगळे सोयऱ्यांचा जो अध्यादेश आहे तो महत्वाचा आहे आणि त्याचं कायद्यात रूपांतर व्हावं म्हणून कालपासून ते मनोजदादा जरांगे पाटील अंतरवाली सराटी या ठिकाणी त्यांच्या गावी उपोषणाला बसलेले आहेत. आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी आमचा राजेश देखील कालपासून आमरण उपोषणाला बसलेला आहे. खरं तर राजेशचं देखील काम सकल मराठा समाजामध्ये आंदोलनाच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये राजेशनी पहिल्या दिवसापासून सक्रिय असा सहभाग घेतलेला आहे. मग मुंबईच्या दिशेने जात असलेला जो महामोर्चा आहे त्याच्यामध्ये देखील तो मनोजदादांच्या सोबतीनं 3-4 दिवस त्या संघर्ष मोर्चामध्ये सोबतीला होता. या तालुक्यामध्ये ज्या वेळेला आम्ही आमरण उपोषण असेल, साखळी उपोषण असेल किंवा कुठं आंदोलन असेल, म्हणजे विशेषत्वानं आळे फाट्याला जे आम्ही अजितदादांना काळे झेंडे दाखवण्याचं आंदोलन केलं, त्याच्यामध्ये देखील राजेश आमच्या सगळ्यांच्या सोबतीनं ताकदीनं या आंदोलनामध्ये, आणि कालपासून पुन्हा एकदा तो मोठ्या ताकदीनं इथं ग्रामस्थांच्या विनंतीला मान देऊन इथं गावात तो आंदोलनाला किंवा उपोषणाला बसलेला आहे. सकल मराठा समाजाच्या वतीनं त्याला पाठिंबा देण्यासाठी रात्रीपासूनच तालुक्यातून खूप मंडळी येत आहेत. आता देखील मला येताना काही जणांचे फोन आलेले होते. राजेशनी हे जे आमरण उपोषण सुरू केलेलं आहे त्याला आमचा सकल मराठा समाजाच्या वतीनं आणि समस्त ग्रामस्थ मंडळी मांजरवाडी यांच्या वतीनं देखील मनापासूनचा पाठिंबा आहे. शासनाला या निमित्ताने एकच विनंती आहे, हे आता पुढे घोळवत नेण्यापेक्षा तातडीनं याच्यावरती विशेष अधिवेशन बोलावून, मला वाटतं 15 तारखेला विशेष अधिवेशनाचे देखील जाहीर केलेलं आहे, पण त्यामध्ये विशेष करून या अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर व्हावं ही खरं तर आमची सगळ्यांची मागणी आहे. आणि विशेषत्वानं आपल्या तालुक्याचे आमदार आदरणीय अतुलजी बेनके हे मराठा आहेत आणि प्रत्येक वेळेला आंदोलनात ते आलेले आहेत. माझं आपल्या माध्यमातून त्यांना देखील विनंती आहे की यामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीनं मराठ्यांचे प्रतिनिधी म्हणून आपली भूमिका तिथं अत्यंत महत्वाची, आणि पुढे जाऊन सगळ्या मराठा समाजाच्या आमदारांना एकत्र करून आपण कायद्यामध्ये या अध्यादेशाचं रूपांतर करण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, अशा प्रकारची माझी त्यांना जाहीरपणानं सकल मराठा समाजाच्या वतीनं विनंती आहे. अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव. आमचा पत्ता कोल्हेमळा रोड, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. संपर्क क्रमांक 90 96 88 98 98. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या,
राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.